नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, श्री योगश्री क्लासेस या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, आपण या छोट्याशा एका व्हिडिओ लेक्चरमधून साऊंड हा धडा जो MPSC कंबाईनसाठी, सरळ सेवासाठी किंवा इतर अनेक स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाचा असलेला सायन्सचा साऊंड धड्याबद्दल एक थोडासा रिव्हिजन, एक थोडंसं ओव्हरव्ह्यू आपण त्या धड्याबद्दल घेणार आहोत. जास्त काय माहिती नसणार नाही, परंतु एक 4 ते 5 मिनटामध्ये आपण सर्व धडा या ठिकाणी तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, साऊंड त्यालाच मराठीमध्ये काय म्हणतात? आवाज. आता हे काय तर साऊंड म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो, तर साऊंड म्हणजे एक ऐकण्याची संवेदना निर्माण करून देणारी एक निसर्गातील गोष्ट, त्याच्यामुळे आपल्याला ऐकण्याची संवेदना होते. आणि एक साऊंड म्हणजे काही एनर्जीचं एक रूप आहे. साऊंड हे काही एनर्जीचं एक रूप आहे, ऊर्जेचं एक आवाज हा रूप आहे. मग ऊर्जेचे कसे अनेक रूप असतात, बरेचसे रूप आहेत ऊर्जेचे. त्याच्यामधलं एक साऊंड हे एक आहे. साऊंडमुळे आपल्याला ऐकण्याची संवेदना प्राप्त होते. मग या साऊंड चॅप्टरमध्ये आपल्या MPSC कंबाईनच्या दृष्टिकोनात किंवा सगळ्याच स्पर्धा परीक्षेमध्ये अनेक प्रश्न येत असतात. त्याच्यामध्ये साऊंड म्हणजे काय याबद्दल तर प्रश्न नसतो येत, पण आपण तरी पण माहिती असावा म्हणून साऊंड म्हणजे काय याबद्दल आपण माहिती सांगितली. साऊंड या चॅप्टरवरती नेहमी एखादा प्रश्न कंबाईनमध्ये असतो, म्हणजे असतोच, आणि लाईटवर पण एक असतो. मग साऊंड हे काय तर एक साऊंड हे एक अनुतरंग आहे. अनुतरंग आहे. साऊंड हे अनुतरंग आहे. अनुतरंग म्हणजे काय? लॉन्जिट्युडिनल वेव्ज आहे. लॉन्जिट्युडिनल वेव्ज अनुतरंग हे काय होतं आहे तर कंपनाच्या दिशेच्या समांतर दिशेने ह्याचं काय होत असतंय, ह्याची हालचाल अनुतरंगाची होत असते. तरंगाचे 2 प्रकार असतात, लॉन्जिट्युडिनल वेव्ज लहरींचे आणि ट्रान्सवर्स वेव्ज, त्यालाच मराठीत काय म्हणजे अनुतरंग आणि अवतरंग. अनुतरंग हे आवाजाचं वैशिष्ट्य आहे आणि अवतरंग हे प्रकाशाचं वैशिष्ट्य आहे. आता ध्वनीच्या प्रसारणासाठी माध्यमाची आवश्यकता असते, मीडियमची आवश्यकता असते. मग ध्वनी ही मीडियमची आवश्यकता असते. निर्वात पोकळीतून व्हॅक्यूममधून ध्वनी प्रसारित होत नाहीत, प्रोपेगेट होत नाही. निर्वातीमधून ध्वनी प्रसारित होत नाही, त्याच्यासाठी आपल्याला मीडियमचीच आवश्यकता लागते. मग त्याच्यामध्ये सर्वात जास्त ध्वनी ज्या मीडियममधून प्रसारित होतो ते सॉलिड, घन, त्याच्यानंतर लिक्विड, द्रव, त्याच्यानंतर गॅस. सर्वात कमी गॅसमधून ध्वनीचं प्रसारण होतं. या उलट प्रकाशाचं कसं असतंय, प्रकाशाचं सर्वात जास्त गॅसमधून, त्याच्यानंतर लिक्विडमधून आणि त्याच्यानंतर सॉलिडमधून. अशा पद्धतीने प्रकाशाचं असतं. प्रकाशाचं विरुद्ध असते. प्रकाशाच्या प्रसारणासाठी माध्यमाची गरज नसते. तर एक साऊंडवरचं अनुतरंग आहे. साऊंडचे प्रकार पडतात. ध्वनीच्या निर्मितीसाठी कंपनाची आवश्यकता असते. कंपन झालं की ध्वनी तयार होतो. त्याच्यानंतर आपल्याला मध्ये एक गोष्ट आहे, वारंवारताचं एकक आहे हर्ट्झ,
आणि ह्या वारंवारताला आपण न्यू या चिन्हानं दर्शवतात. वारंवारता म्हणजे काय? तर वारंवारता म्हणजे एखादे वेव्हज किती फास्ट, एखाद्या वेव्हजचं किती हे झाले, संपीडन विरलन झालेलं आहे, त्याला वारंवारता म्हणायचं. आणि त्याच्यानंतर आहे तरंग लांबी, वेवलेंथ. वेवलेंथला आपण लॅम्बडा या चिन्हाने दर्शवतात. वेवलेंथचं एकक आहे मीटर. वेवलेंथ म्हणजे काय? तर दोन तरंगातील अंतर. वेवलेंथ म्हणजे काय? दोन तरंगातील अंतर. आणि वारंवारता म्हणजे काय? तर एखादा ध्वनी किंवा एखादी वस्तू जेव्हा प्रसारित होते तेव्हा ती कितीदा तिची वारंवारता झाली, कितीदा तिचं कंपन झालं, संपीडन विरलन झालं, त्याला वारंवारता म्हणायचं. त्या ठिकाणी वारंवारता 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि ह्या दोन्हीमधलं हे दोन्ही जे असतं ह्याच्यातलं अंतर म्हणजेच तरंग लांबी. मग सर्वात जास्त तरंग लांबी ही साऊंडचे ज्यावेळेस प्रकाशामध्ये असते ती तरंग लांबी. सर्वात जास्त तरंग लांबी कुठल्या ह्याची? सर्वात जास्त तरंग लांबी रेडची असणार, लाल कलरची. सर्वात जास्त, सर्वात कमी असणार जांभळ्याची, व्हायलट सर्वात कमी, या पद्धतीनं असणार. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत. जास्त आपल्याला व्हिडिओ लॉंग करायचा नाही आहे. तर आपल्याला जर वेलोसिटी काढायला आलं, साऊंडची वेलोसिटी, वेग साऊंडचा काढायचा असला तर कसा काढायचा? लॅम्बडा इंटू न्यू ह्या सूत्रानं आपण काढायचं वेलोसिटी. लॅम्बडा इंटू न्यू आपल्याला जर गणित आलं तर. ओके. आता थोडक्यात आपण एक श्राव्य ध्वनी, अवश्राव्य ध्वनी आणि श्राव्य ध्वनीबद्दल थोडक्यात माहिती पाहूत. श्राव्य ध्वनी म्हणजे काय? ऑडिबल साऊंड म्हणजेच जो माणूस ऐकू शकतो 20 हर्ट्झपासून ते 20,000 हर्ट्झपर्यंत, ह्याला काय म्हणायचं? श्राव्य ध्वनी. आणि अवश्राव्य ध्वनी म्हणजे ज्याची वारंवारता 20 हर्ट्झपेक्षा कमी असते. आणि हे ध्वनी कोण ऐकू शकतं? कुत्रा, डॉल्फिन, गेंडा हे ध्वनी अवश्राव्य ध्वनी ऐकू शकतो. वटवाघूळ. आणि श्राव्यातीत ध्वनी, श्राव्यातीत ध्वनी हे 20,000 हर्ट्झपेक्षा जास्त असतो. ह्या दोन्ही ध्वनी कोण ऐकू शकते? तर कुत्रा, मांजर, वटवाघूळ हे ध्वनी ऐकू शकतात. श्राव्यातीत ध्वनी आणि अवश्राव्य ध्वनी ह्यांच्या उपयोग सोनारमध्ये गर्भधारणाची वाढ कशी झाली ते पाहण्यासाठी, त्याचबरोबर अनेक ठिकाणी याचा वापर केला जातो. विद्यार्थी मित्रांनो, आपण थोडक्यात त्या ठिकाणी माहिती पाहिलेली आहे. व्हिडिओ लॉंग आपल्याला करायचा नाही आणि याबद्दल आपण सविस्तर माहिती एखाद्या व्हिडिओमध्ये पाहूयात. आपण या ठिकाणी थांबूयात. अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा.